तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस दिल्ली गेट अहिल्यानगर यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण ऑसिलेशन चॅप्टर मध्ये एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहत आहोत, दॅट इज एक्सेलरेशन वेलोसिटी डिस्प्लेसमेंट ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन। हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे। 101% 2026 फेब मध्ये येणार म्हणजे येणार, एकदम महत्वाचा टॉपिक आहे। बरं, आता हा ज्यावेळेस टॉपिक येत आहे, तुम्हाला मी सांगितलं की गेले 25 वर्षामध्ये हा 3 वेळेस टॉपिक आलेला आहे आणि 3 वेळेस कशा प्रकारे आलेला आहे, किती मार्काला आलेला आहे, कधी आलेला आहे ते आपण पाहिलंय। 2018 असेल, 2019 असेल, 2023 असेल, एकदम सिंपल फॉर्म मध्ये ते विचारत आहे, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन ऑफ एन पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन। जर एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे तर त्याच्यासाठी एक्सेलरेशन सांगा किती असेल, त्याच्यासाठी वेलोसिटी सांगा किती असेल, त्यासाठी डिस्प्लेसमेंट सांगा किती असेल। तर हे आपल्याला असे 3 हे विचारले जातात। बरं, आपण वन बाय वन आपण एक काय करूयात, बुक मध्ये त्यांनी काय केलं, खिचडी करून तिन्ही एक संघ दिलेले आहेत। त्यांनी एक्सेलरेशन वेलोसिटी डिस्प्लेसमेंट एकामध्ये त्यांनी एकाच टॉपिक मध्ये त्यांनी कव्हर अप करायचा प्रयत्न। आपण तसं नाही करणार, आपण थोडंसं एक सिस्टमॅटिक करूयात। काय करणार, पहिल्यांदा आपण काय करूयात, सर्वात सुरुवातीला आपण एक्सेलरेशन साठी पाहूयात, एक्सेलरेशन पाहूयात, त्यानंतर वेलोसिटी पाहूयात, त्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट घेऊयात। ठीक आहे, मग आता सध्याच्या आपण काय करूयात, हे डिस्प्लेसमेंटला आपण आणि वेलोसिटीला विसरून जाऊयात। ठीक आहे, आता काय आहे, दॅट इज द एक्सेलरेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इन एक्सेलरेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन। एखादा पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे, त्यासाठी एक्सेलरेशन किती असेल ते आपण इथे काय करत आहोत, पाहत आहोत। आज आपण काय पाहत आहोत पहिल्या टॉपिक मध्ये, टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टँड द एक्सेलरेशन फॉर अ पार्टिकल हु परफॉर्मिंग अ सिंपल हार्मोनिक मोशन। एक पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल काय करत आहे, तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्यासाठी एक्सेलरेशन किती असेल, तर ते कशाच्या हेल्पने आपण पाहणार आहोत, बाय युजिंग अ डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन। आपण पाहिलंय लास्ट लेक्चर मध्ये काय घेतलं होतं, डिफरेंशियल इक्वेशन। तुम्हाला आठवत असेल, जो काल परवाचं लेक्चर होतं त्यामध्ये आपण डिफरेंशियल इक्वेशन पाहिलंय। आणि डिफरेंशियल इक्वेशन काय सांगत आहे रे, तर दॅट विल बी द फ्रॉम डिफरेंशियल इक्वेशन, पहिला पॉइंट मध्येच आपण सांगूया त्याला, फ्रॉम डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन। सिंपल हार्मोनिक मोशन ची डिफरेंशियल इक्वेशन काय सांगत आहे रे, सांगू शकतात का, दॅट विल बी डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू 0। बरोबर, असं सांगत आहे, बरोबर आहे। आपण पाठ पण केलेला आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0। मग आता यामध्ये काय करूयात, ही जी टर्म आहे ना, ह्या टर्मला तिकडे शिफ्ट करूयात, म्हणजेच डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर ही टर्म इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाईल तर नेगेटिव्ह होणार, नेगेटिव्ह ओमेगा स्क्वेअर एक्स। बरं, मला एक सांगा, एक्सेलरेशन त्याला स्मॉल ए म्हणतो, तेच म्हणजे काय रे, तेच म्हणजे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर। हे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणजेच काय आहे, एक्सेलरेशनचा फॉर्म आहे। तर मग काय करूयात, आपण इथे आपण एक्सेलरेशनच्या जागी आपण प्लेस आउट करूयात। ही इक्वेशन 1 आहे, ही इक्वेशन 2 आहे। ठीक आहे, आपल्याला काय माहित आहे, दॅट विल बी द सेकंड पॉइंट। कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2
बरं 1 and 2 कम्पेअर करत आहोत. त्यामध्ये काय करत आहोत, ए ची व्हॅल्यू इथे पुट आउट करूयात. दॅट ए विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स अँड दिस इज अ इक्वेशन who represent the acceleration of a simple harmonic motion. म्हणजे एखादा पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे त्या पार्टिकलचं ऍक्सेलरेशन किती असेल तर एवढं असेल. दॅट इज अबाव इक्वेशन शोज बाय इक्वेशन gives acceleration of particle परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. एखादा पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे त्या पार्टिकलचं ऍक्सेलरेशन म्हणजे ह्या इक्वेशन आपल्याला शो करत आहे. दॅट विल बी द इक्वेशन सेकंड इक्वेशन किंवा याला इक्वेशन 3 म्हणूयात. इक्वेशन 3 gives the acceleration of a particle performing simple harmonic motion. बरं हेच कशासाठी झालं, हे ऍक्सेलरेशन साठी आपण पाहतो. एखादा पार्टिकल जो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे तर त्यासाठी एक्सप्रेशन कसं आहे तर या प्रकारे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आता नेक्स्ट पाहूयात आपण. दॅट विल बी द ऍड करूयात एक ऍक्सेलरेशन नंतर काय आहे रे, व्हेलॉसिटी. दॅट इज अवर व्हेलॉसिटी v of particle performing simple harmonic motion. जर एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे आणि त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही किती असेल ते आपण पाहूयात. बरं ते पाहताना आपण काय करूयात, ही जी इक्वेशन आहे कोणती, दॅट इज डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, ती आपण इथं घेऊयात. दॅट विल बी द डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पण मला एक सांगा, ह्या इक्वेशनला आपण काय करूयात, याला अशा फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण. डी बाय डी टी इन ब्रॅकेट ऑफ d of x by dt which is equal to minus omega square x. बरोबर. आणि dx by dt म्हणजे काय रे, since that will be the dx by dt म्हणजेच काय v velocity. that will be the, आता हा जो टर्म आहे या टर्मच्या जागी आपण काय करणार आहोत, velocity पुट करूयात. तर ही जी टर्म आहे तर यामध्ये दॅट विल dv बाय dt विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता यामध्ये आपण काय करूयात, dx ला आपण काय करूयात, दॅट इज dv बाय dx इंटू dx बाय dt. परत dx dx कॅन्सल होईल तर पहिल्यासारखीच होईल, विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मला एक सांगा, dx बाय dt म्हणजे काय, चेंज इन अ डिस्प्लेसमेंट म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय, दॅट इज व्हेलॉसिटी. बरं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे dx म्हणजे इथे v लिहिलं आपण, विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरं आपण काय करूयात, v ला इकडे घेऊयात, थोडंसं व्यवस्थित वाटेल, दिसायला इक्वेशन पण व्यवस्थित दिसली पाहिजे, असं पण आपण बरेचशा वेळेस त्याचं भान ठेवत असतो. बरं यामध्ये काय लिहिलंय, दॅट v dv by dx is equal to the minus omega square x. बरं dv इकडे ठेवूयात, dx ला तिकडे नेऊयात. दॅट d इंटू dv विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. इंटिग्रेटिंग बोथ साइड आपण इंटिग्रेट करूयात. इंटिग्रेट बोथ साइड
दोन्ही साइडला इंटिग्रेट करूयात. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ v इंटू dv विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर. हे काय आहे? कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ x dx. बरं v चं इंटिग्रेशन काय रे? तर v ला पॉवर काय 1 आहे. ते इंटिग्रेशन काय होत असतं? इंटिग्रेशन म्हणजे जो पण काही पॉवर आहे त्यात एक ऍड म्हणजे v चा स्क्वेअर, आणि जो पण काही पॉवरला येणार त्याला डिनॉमिनेटरला लिहित असतो. दॅट विल बी द, त्याला आपण काय करूयात एका बाजूला घेऊन येऊयात. तसं पण जमेल किंवा असंही जमू शकतं, काय यामध्ये हे नाही. तर याला काय करूयात, इंटिग्रेशनच्या पूर्वी त्याला एका साईडला घेऊन येऊयात म्हणजे त्यात कॉन्स्टंट आपण प्लेस आउट करता येईल छानपैकी. तर याला आपण काय केलेलं आहे, दॅट इज व्हीचं जे इंटिग्रेशन आहे तर इंटिग्रेट करूयात आणि त्याला एका साईडला परफॉर्मिंग करूयात. तर यामध्ये काय केलेलं आहे, तर दॅट विल बी द, याचं इंटिग्रेशन काय आहे रे? तर याचं इंटिग्रेशन आहे v चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्स काय रे? तर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस सी. सी आपला काय आहे? सी कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आपण काय करूयात, दॅट विल बी द कॉन्स्टंट सी ला आपण प्लेस आउट केलेला आहे. द सी इज अ इंटिग्रेशन कॉन्स्टंट. हा आपल्याला इथे एक असाइनेशन होत आहे. इथे पहिला पॉइंट म्हणूया त्याला व्हेलोसिटीचा. त्यानंतर हा जो आहे याला तर डिफरन्शिएटच केलेला आहे, इंटिग्रेट करत आहोत. याला पॉइंट वाईज जरी नाही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, आपण इथे काय करत आहोत, when particle at extreme position ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, that will be the velocity which is equal to 0 and x which is equal to the plus minus a. बरं, आपल्याला व्हेलोसिटी किती येणार? 0 येणार. म्हणजे इथे v च्या जागे 0 पुट करणार. 0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्स जागे काय करणार? a पुट करणार. दॅट a चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस c. बरं, आता इथे काय होणार की ही व्हॅल्यू तिकडे जाणार, ही 0 तर पूर्ण 0 होत आहे. दॅट विल मायनस होईल तर तिकडे इकडे प्लस होईल. दॅट इज अवर ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइड बाय 2. ही c ची व्हॅल्यू आहे. ही इक्वेशन जी आहे या इक्वेशनला आपण 1 म्हणूयात, या इक्वेशनला आपण 2 म्हणूयात. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, 1 and 2 ने काय लक्षात येत आहे रे? तर 1 and 2 ने c च्या जागी आपण ती व्हॅल्यू पुट करूयात. दॅट इज v स्क्वेअर डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइड बाय 2. तर ही जी टर्म्स आहेत त्या टर्मला या साईडला घेऊन येऊयात आपण. दॅट विल बी द, एका साईडला आपण त्या टर्म्सला शिफ्ट करूयात. आणि त्यानंतर आपल्याला इथे लक्षात येत आहे ज्यावेळेस आपण त्या टर्म्सला एका साईडला शिफ्ट करतो तर आपल्याला एक असाइनेशन येत आहे, ते आपण इथे पाहत आहोत. तर पहा इकडे काय होत आहे, दॅट 2 2 2 कॅन्सल होत आहे. दॅट v स्क्वेअर विच इज इक्वल टू द ओमेगा स्क्वेअर आपण बाहेर घेतलेला आहे. राहिले काय रे? a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि यामध्ये आपल्याला काय, दॅट विल बी द टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. that is our v which is equal to the omega under root of a square minus x square plus minus, and this is a equation for velocity of a simple harmonic motion. जर एखादा पार्टिकल आहे आणि तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे तर त्यासाठी एवढी व्हेलोसिटी आहे, दॅट v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तसंच आपण पाहतो दॅट इज फॉर अ
पार्टिकल व्हेलॉसिटीच्या नंतर काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ एन पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन तिसरा पॉइंट हा आपल्याला एक लास्ट इक्वेशन पाहिली आपण दॅट विल बी द जी लास्ट इक्वेशन होते त्यामध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे दॅट व्ही विच इज इक्वल टू द ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तर यामध्येच दॅट विल बी द व्ही विच इज इक्वल टू द ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर व्ही म्हणजेच काय व्ही म्हणजेच dx बाय dt विच इज इक्वल टू द ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बरं dx टर्मला तिकडे घेऊन जाऊयात ओमेगाचा टर्म आपण इकडे घेऊन येऊयात तर आपल्याला इथे काय लक्षात येत आहे दॅट विल बी द 1 बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx विच इज इक्वल टू द ओमेगा dt ची टर्म आपण त्या साइडला घेऊन जा इंटिग्रेटिंग बोथ साइड इंटिग्रेट करूयात आपण इंटिग्रेट बोथ साइड इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx विच इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ दॅट इज ओमेगा तर dt ओमेगा तो कॉन्स्टंट आहे त्याला बाहेरच घेऊयात ओमेगा इंटिग्रेशन ऑफ dt बरं ते करताना आपल्याला काय लक्षात येत आहे याचं जे इंटिग्रेशन आहे इंटिग्रेशन ऑफ दिस दॅट इज अ साइन इनवर्स ऑफ x डिवाइड बाय a विच इज इक्वल टू ओमेगा t प्लस फाय हा फेज डिफरन्स आहे कॉन्स्टंट आहे आपल्यासाठी इथे फेज डिफरन्सचं काम करेल तर यामध्ये काय करत आहोत हा साइन इनवर्स तिकडे जाईल दॅट x डिवाइड बाय a विच इज इक्वल टू द साइन ओमेगा टी प्लस फाय बरं त्यानंतर आपण a ला घेऊन जाऊयात दॅट a साइन ओमेगा टी प्लस फाय वेअर x इज दिस इज अ इक्वेशन फॉर अ डिस्प्लेसमेंट इक्वेशन above equation it's called as equation for displacement of simple harmonic motion displacement of simple harmonic motion बरं याचे दोन कंडिशन्स आहेत ऍट मीन कंडिशन म्हणजेच यामध्ये दोन केसेस आहेत केस फर्स्ट when particle at mean position ला असेल पार्टिकल तर that will be the x is equal to 0 and that will be the t is equal to आपल्याला इथे x is equal to 0 and phi is equal to 0 त्यावेळेस आपल्याला काय येणार इथे दॅट विल बी द x विच इज इक्वल टू द a साइन ओमेगा टी आपलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन ही असेल केस सेकंड when particle is at extreme position x is equal to plus minus a and that will be the phi is equal to phi ठीक आहे त्यावेळेस काय येणार that will be the amplitude जो आहे त्याला आपण एक्स्ट्रीमली इथे कन्सिडर करत आहोत आणि खूप इझिली इथे अंडरस्टँडिंग होत आहे आणि तेवढ्याच अंडरस्टँडिंगनी आपण हे काय करत आहोत पाहत आहोत तसं पाहिलं तर इझिली असाइनेशन आहे वेल मी सर्व गोष्टी समजून सांगतो मोठे टॉपिक आहेत आणि 3 टॉपिक मी एक संग यासाठी नाही घेतले मला असं वाटलं असतं तर यांनी जशी खिचडी केली तर खिचडी करून दाखवली असते पण यामध्ये आपण काय करतो की किती
व्यवस्थित आपल्याला ते हँडल करता येतील ते आपण इथे काय करता ते करण्याचा प्रयत्न करतो. बरं, सर्वात सुरुवातीला एक लक्षात घ्या, आज आपण काय पाहत आहोत रे, तर आज आपण ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या तिन्ही साठी आपण सिंपल हार्मोनिक मोशनच्या रिलेटेड एक्सप्रेशन घेत आहोत. आज काय पाहत आहोत, that today we are going to understand the expression for a acceleration, velocity and displacement for a particle performing a simple harmonic motion. एखादा पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल एक्झिक्यूट करत आहे सिंपल हार्मोनिक मोशन, आणि त्या पार्टिकलचं एक्सेलरेशन किती असेल, व्हेलॉसिटी किती असेल, डिस्प्लेसमेंट किती असेल, त्यासाठी आज आपण एक्सप्रेशन घेत आहोत. बरं, इकडे लक्ष द्या रे सर्वांनी, इकडे ते सर्व ठेवून द्या, इकडे लक्ष द्या. ए बाळ, ते आता 5-10 मिनिटं काय न करू, इकडे लक्ष दे, उभा राहा तू, स्टँडअप, आणि इकडे लक्ष दे, इकडे लक्ष द्या सर्वांनी. तर काय आहे रे, तर दॅट इज एक्सेलरेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. बरं, एक्सेलरेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फॉर द डिफरन्शियल इक्वेशन आपण डिफरन्शियल इक्वेशन पाहत आहोत. कशासाठी रे, सिंपल हार्मोनिक मोशन साठी. बरं, आपल्याला पाहिजे डिफरन्शियल इक्वेशन सिंपल हार्मोनिक मोशनची काय आहे, तर ही आपल्याला डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 कालच पाहिली आपण. हे सर्वांना लक्षात येत आहे, ही इक्वेशन काल पाहिली आपण. डिफरन्शियल इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशनची, ही डिराइव्ह केली होती आपण. बर, त्यानंतर काय करत आहे, ही जी कंपोनेंट आहे दॅट इज ओमेगा स्क्वेअर एक्स, हा इकडे प्लस आहे, तिकडे जाईन तर काय होईल मायनस. ही इकडे काय, हे प्लस आहे, तिकडे जाईन तर काय होईल मायनस. या साईडला त्याला तिकडे घेऊन जाऊयात, हे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स होईल. बरं, आपल्याला एक माहिती आहे, एक्सेलरेशन म्हणजेच काय, स्मॉल ए, आणि ते किती असतो डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर, हे माहिती आहे, आपण काल पाहिले. एक्सेलरेशन म्हणजेच डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर, म्हणजे हा जो कंपोनेंट आहे या कंपोनेंटच्या रिप्लेस करूयात आपण कशानी, ए नी, दॅट ए विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, आणि ही इक्वेशन रिप्रेझेंट करते आपल्या एक्सप्रेशनला. दिस इज अ इक्वेशन फॉर एक्सेलरेशन परफॉर्मिंग एक्सेलरेशन इन अ पार्टिकल विच परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे जर एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे, त्याचं एक्सेलरेशन किती असेल रे, तर दॅट ए विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हेच पाठ केलंय तुम्ही, आपण हेच पाहिलेलं आहे. दॅट इज द ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, हेच पाहत आहोत, बरोबर. ठीक आहे, आता यानंतर आपण काय करतो, दॅट विल बी द सेकंड वन. हे आता व्हेलॉसिटी साठी आहे, दॅट इज अ व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. जर एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे तर त्याची व्हेलॉसिटी किती आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर, ही इक्वेशन येते. डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर विच इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ही इक्वेशन घेते. बरं, ह्याच डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर याला असं लिहू शकतो आपण, दॅट इज अ dx बाय dt, दॅट d डिवाइड बाय dt dx बाय dt असं लिहू शकतो. पण यामध्ये हा जो कंपोनेंट आहे dx बाय dt म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ टाइम, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी. म्हणजे याच्या जागी आपण v पुट करू शकतो, म्हणजे dv बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असं लिहिता येईल आपल्याला. बरं, पण ह्याच इक्वेशनला आपण काय करतो, इथे ऍडजस्टमेंट करतो dv बाय dx आणि dx बाय dt विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पण मला एक सांगा, चेंज इन अ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम म्हणजे dx बाय dt म्हणजेच काय, v. dx बाय dt म्हणजे चेंज इन अ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ टाइम, dx बाय dt म्हणजे v. बरं, हा v ला आपण काय करूयात, पुढे घेऊन यात, याला आपण शफल आउट केला असं लिहिलं, फक्त यालाच थोडंसं काय केलं, ह्या v ला पुढे लिहितो. बरं, आता यामध्ये dx ची टर्म आहे ना, ती इकडे ह्या साईडला घेऊयात, ही काय राहिली v dv विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. इथपर्यंत येतं लक्षात. बरं, आता यामध्ये काय केलंय, तर यामध्ये आपण इंटिग्रेट करतो, दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं तर आपण काय, इंटिग्रेशन ऑफ v dv विच इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर, काय कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेतलं. इंटिग्रेशन ऑफ x dx आपल्याला माहिती आहे, इंटिग्रेशन मध्ये काय करतो तर आपण जो पण काही पॉवर आहे त्याच्यामध्ये एक ऍड करतो आणि नव्याने आलेल्या पॉवरला खाली लिहितो. पॉवर काय 1, काही नसेल तर 1 पॉवर असतो ना, तर 1 आहे, 1 मध्ये 1 ऍड केलं दॅट इज अ 2 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू द मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ला पॉवर काय 1, 1 प्लस 1 2 दॅट एक्स रेज टू 2 डिवाइड बाय 2
प्लस सी. सी काय रे, तर सी हा आपल्याला इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. सी काय आहे, सी आपला इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. बरं आता यामध्ये काय केलंय मी, तर यामध्ये आपण काय करतो, व्हेन पार्टिकल इज ॲट अ एक्स्ट्रीम पोझिशन, ज्या वेळेस एखादा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, v इज इक्वल टू 0 म्हणजे ह्या v च्या जागेत 0 पुट करणार आणि x इज इक्वल टू प्लस मायनस a. जर आपण इथे v च्या जागेत 0 पुट केलं आणि x च्या जागेत प्लस मायनस, तर ही इक्वेशन अशी होते. इकडचा हा पूर्ण टर्म 0 होतो आणि हा जो मायनस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर 2 आहे तिकडे जाईल. तर c ची व्हॅल्यू किती येते, दॅट c विच इज इक्वल टू द ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइड बाय 2. ही c ची व्हॅल्यू आली. बरं ही c ची व्हॅल्यू आपण काय करतो, ह्या c च्या जागे पुट करतो, ह्या c ची व्हॅल्यू इथं पुट करतो. तर ही इक्वेशन अशी आली. 2 2 2 कॅन्सल केलं, v स्क्वेअर विच इज इक्वल टू द ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. अँड दिस इज अ इक्वेशन फॉर अ व्हॅलोसिटी. ही इक्वेशन कशासाठी आहे रे, ही व्हॅलोसिटी साठी इक्वेशन आहे. त्यानंतर आपण पाहतो दॅट इज इक्वेशन फॉर द डिस्प्लेसमेंट. तिसरा जो पॉइंट आहे दॅट इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. बरं आता यामध्ये आपल्याला हे माहिती आहे v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पण v म्हणजेच काय, v म्हणजे dx बाय dt, चेंज इन अ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ टाइम, ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बरं ह्या x चा कंपोनेंट आहे याला इकडे खाली घेऊन या, t चा कंपोनेंटला तिकडे घेऊन जाऊयात. ही कंपोनेंट इंटिग्रेट करूयात. याचं इंटिग्रेशन केलं तर किती होणार, याचं इंटिग्रेशन दोन्हीकडे करणार तर साइन इनवर्स ऑफ x बाय a विच इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. फाय हा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन कॉन्स्टंट, त्याला फेज डिफरन्स असंही म्हणतात. ठीक आहे, आपण काय करणार मग आता इथे ह्यात साइन इनवर्स आहे, इकडे इन तर साइन होणार, साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, a इकडे येणार, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द इक्वेशन फॉर अ डिस्प्लेसमेंट ऑफ एन अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. बरं ह्या इक्वेशन मध्ये काय करूयात, ज्यावेळेस पार्टिकल कधी असेल मीन पोझिशनला, x इज इक्वल टू 0, फाय इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, x इज इक्वल टू प्लस मायनस a, फाय इज इक्वल टू दॅट इज अवर पाय बाय 2. आणि यानंतर काय एक्स्ट्रीम पोझिशनला a साइन ओमेगा टी, फायच्या जागे काय येणार पाय बाय 2. बरं साइन ओमेगा टी पाय बाय 2 म्हणजेच काय, कॉस ओमेगा टी. साइन ओमेगा टी पाय बाय 2 म्हणजेच कॉस ओमेगा टी. जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर हा मीन पोझिशनला असेल. हा हे दोन कंडिशन पाहिलेत आपण, येतं लक्षात.